माझ्याकडे अनेक पेशंट रिपोर्ट घेऊन येतात. त्यातील एक कॉमन प्रश्न, डॉक्टर माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय, मला काही धोका आहे का? तुम्हाला खरं सांगू, कोलेस्टेरॉल आणि हार्ट अटॅकचा जितका संबंध येत नाही तितका किंवा त्याहीपेक्षा जास्त पेशंटचं टेन्शन आणि कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट याचा येतो. हो ना? तुम्ही खरं सांगा. बरोबर? आता कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? तर कोलेस्ट्रॉल म्हणजे आजार नाही. तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेला फॅट घटक आहे. पण आता रिपोर्टमध्ये नक्की काय येतं आणि ते कसं समजून घ्यायचं? त्यासाठी माझ्या चॅनलला आधी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. आता पहिला घटक तुम्हाला समजण्यासाठी आहे जो आहे टोटल कोलेस्ट्रॉल. तो 200च्या आत असला पाहिजे. पण खरा फोकस असतो LDL म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. तो 100च्या खाली असावा, कारण तो वाढला ना तर रक्तवाहिन्यांमध्ये साचण्याचा धोका वाढतो. HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. पुरुषांमध्ये 40 पेक्षा जास्त, महिलांमध्ये 50 पेक्षा जास्त असला तर हृदयासाठी म्हणजे हार्टसाठी संरक्षण मिळतं. सगळ्यात लास्ट पण इम्पॉर्टंट, ट्रायग्लिसराईड जो 150च्या खाली हवा, कारण हा वाढला ना तर बहुतेक वेळा साखर, वजन वाढ किंवा मेटाबॉलिक इम्बॅलन्सचा संकेत असतो. आता लिपिड प्रोफाईल रिपोर्टमध्ये खूप सारे पॅरामीटर्स असतात, जसे VLDL, नॉन HDL कोलेस्ट्रॉल एक्सेट्रा. पण एक सामान्य माणूस म्हणून किमान टोटल कोलेस्ट्रॉल, HDL, LDL आणि ट्रायग्लिसराईड हे 4 नंबर समजून घेतले ना तरी सावकाशपणे आणि अगदी सामान्य आराखडा तुम्हाला काढता येतो. माझा सल्ला नेहमी एकच, फक्त नंबर कमी करण्यापेक्षा मूळ कारण समजून घ्या. तुमचा रिपोर्ट घाबरण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे. बी एज्युकेटेड, जागरूक व्हा आणि स्वतःची काळजी घ्या.